कोल्हापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या चंडिकापूर येथील पूर्णा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक होत आहे। अनेक वेळा शेतकऱ्यांनी तहसीलदार दर्यापूर यांना निवेदन देऊन सुद्धा निवेदनाची दखल घेतल्या जात नसल्याने थेट शेतकऱ्यांनी आता कोल्हापूर पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांना निवेदनाच्या माध्यमातून ठाणेदारांची वाळू माफियावर आळा बसवण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। कडक कारवाई करा, अन्यथा या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रशासन जबाबदार राहणार असा देखील शेतकऱ्यांनी सवाल उपस्थित केला। नमस्कार, मी अक्षय विजयराव कावरे, राहणार टाकारखेड कावरे। माझी शेती पूर्णा नदी घाटाला आहे। तिथे अवैधरित्या रेती तस्करी चालू आहे। त्याचं नुकसान आमच्या शेतीला होत आहे। कराड फसवून आमच्या शेतीचं नुकसान होत आहे। अवैधरित्या जिथे कुठेही परवानगी नसताना अवैधरित्या रेतीची वाहतूक चालू आहे। गधे, बंड्या आणि तिथून ट्रॅक्टर मार्फत तिथून गधे आणि बंड्यामार्फत तलाठी ऑफिस कार्यालय चंडिकापूर इथे रेती साठवण केली जाते आणि तलाठी ऑफिसच्या बाजूलाच तिथे रात्रीचे ट्रॅक्टर भरून पूर्ण गावात म्हणजे वाहतुकीस हे होऊन म्हणजे सर्क्युलेट केली जाते रेती तिथून। याची माहिती तलाठी ऑफिस चंडिकापूर इथे पण आहे। आम्ही वारंवार पोलीस स्टेशनमध्ये पण तक्रार दिलेला आहे। आमच्याकडे ओसी पण आहे, सर्व ठिकाणची तहसील कार्यालयाच्या पण ओसी आहे, जुन्या पण तक्रारी आहे, पण याच्यावर कोणीही कार्यवाही करत नाही आहे। आणि जर आम्ही त्यांना तक्रारी विचारपूस केली किंवा हटकलं रेती तस्करांना तर ते आमच्या अंगावर येतात, जीवे मारण्याची धमकी देतात। होमगार्ड आहेत आपल्या इथचे गजानन लसनपुरे, 1 महिन्याआधी त्यांच्यावर जीव घेणा हल्ला झाला। त्या इरविनमध्ये भरती होते डॉक्टर, म्हणजे हॉस्पिटलला 2 दिवस भरती होते। पोलीस स्टेशनमध्ये असून त्यांच्यावर पोलीस तक्रार काही कार्यवाही करत नाही आणि महसूल विभागाला याची सर्व माहिती असून सुद्धा ते याच्यावर ॲक्शन घेत नाही। म्हणून आम्ही सर्व गावकरी मंडळी आज इथे जमा झालेलो आहे आणि तक्रार देतो आहे, निवेदन देतो आहे। मॅडम, आम्ही रीतसर ठाणेदार मॅडम यांना तक्रार देणार आहे आता। त्याच्यानंतर तहसील ऑफिस दर्यापूर यांना पण तक्रार दिलेली आहे आधी पण, आणि यांनी जर कार्यवाही नाही केली तर कलेक्टर ऑफिसला आम्ही सर्वजण एक निवेदन देणार आहे, त्याच्यावर पुढे कार्यवाही करण्याबाबत। है कि हमारे खेत पे नदी लगी है, नदी से बंडी वाले रेती ले जाने के लिए बहुत तकलीफ देते, बोल रहे, मना रहे, मानते नहीं। हमने तहसील में रिपोर्ट भी किया है, सब कुछ किया है, लेकिन फिर भी हमको कोई सहायता नहीं मिली। इसलिए हम ये अभी पुलिस स्टेशन में आए और यहाँ तकरार उनके सामने रखे हमने कि हमको कुछ इससे सहायता मिलनी चाहिए। लाखों रुपए से नुकसान हो गया। उसने बंडियाँ कराड़े खसा कर नदी का रेती का बंडा भरकर खेती में से ले जाना, कराड़े खसा रहे, बहुत बड़ी तकलीफ दे रहे। और अपने पास में फोटोकॉपी भी है उसकी, और फोटोकॉपी भी अपने पास में सब कुछ है। इसके ऊपर हम यहाँ पहुँचे अभी तकरार दिए तहसीलदार साहब की तरफ, और पुलिस स्टेशन में भी तकरार दिए है, पटवारी, इनको रिपोर्ट दिए हमने, सब कागज डॉक्यूमेंट दिए हैं कि इनका बंदोबस्त किया जाए।